जोका सोडी बंधनाचे उभय पथाचे दाखवितो. आणि मग असा नित्यमुक्त असणारा परमेश्वर जो या जीवाला बंधमुक्त करण्यासाठी संपूर्ण सृष्टीचं सृजन ज्या भगवंताने केलं, ते जीव त्या सृष्टीमध्ये आले. अनेकविध कल्पविकल्पाने कर्माने त्यांनी अनेकविध देवणी जोडून घेतल्या. अनेकविध देवणीमध्ये हा जीवात्मा बहुमत्व आहे. चक्राला पंक्ती भाग्यपंक्ती म्हटल्यासारखं हा जो जीवात्मा आहे हा पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम पुनरुक्ती जननी जठरे शयनम न्यायाने पुन्हा पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मरतोय, पुन्हा कर्म करतो आहे आणि पुन्हा आपल्या अर्थ कर्मानुसार तो भगवंत दयाळू आहे, उदार आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली की या जीवाला आपण या बंधनातून मुक्त केलं पाहिजे, म्हणून त्याने संपूर्ण सृष्टीचा खराट उभा केला. आणि तरी सुद्धा या जीवात त्याच्या लक्षात येत नव्हतं. तो धर्माचं आचरण करायचं सोडून अधर्माच्या नादी लागला, विकल्प करून देवतेला परमेश्वर मानायला लागला. आणि म्हणून परमेश्वराने काय केला, अवतार घेतला. आणि अवतार घेऊन ह्या जीवात्म्याला भगवंताचं नित्यमुक्त असणाऱ्या परमेश्वराचं ज्ञान करून देण्याचं कार्य भगवंतांनी केलं आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून. आणि मग त्याने नेमकं या जीवात्म्याला काय ज्ञान दिलं, काय सांगितलं तर म्हणतात नित्यमुक्त जोका सोडी बंधनाचे उभय पथाचे दाखवितो. त्याला दोन्ही रस्ते दाखवले. बाबा हा रस्ता संसाराचा आहे आणि हा रस्ता परमार्थाचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे की एक माळेकार आपल्या शेतामध्ये थांबलेला एक वाटसरू कोणीतरी रस्त्याने जातं आणि जात असताना त्याच्या शेतापासून दोन रस्ते तुटतात. तो वाटसरू थांबवलेला आहे की कोण्या मार्गाने जावं म्हणजे गावाला जाऊन पोहोचेल. तेव्हा त्या ठिकाणचा तो शेतकरी त्याला सांगतो की बाबा रे, या वाटा जाशी तरी चोरे नाटवी जशी का वागे खाई जशी, आणि या वाटा जाशी तर नगरापुरा पाटणा भरकरा गोष्टी. तू जर या रस्त्याने गेला तर तुला चोर लुटतील, नाहीतर वाघ खाऊन दे. आणि जर तू या रस्त्याने गेला तर तू एखाद्या नगरामध्ये शहरामध्ये जाऊन पोहोचशील. आणि मग आता नेमकं कोण्या रस्त्याने जायचं हे तू तुझं निवडायचं. तसं भगवंताने अवतार घेतला, तत्वज्ञानाच्या माध्यमातून या जीवाला दाखवून दिले बाबा हा रस्ता परमार्थाचा आहे आणि हा दुसरा रस्ता प्रपंचाचा आहे. मग प्रपंचात राहून अधोगतीला जा किंवा अजून कर्म जोडून घ्या, अजून जन्म जोडून घ्या किंवा परमार्थाचा रस्ता धरून याच जन्मामध्ये स्वतःच्या मानवी देहात कृतार्थता ज्या उद्देशाने हा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे त्या मानवी देहाची कृतार्थता करून घ्या. असे दोन्ही रस्ते भगवंताने दाखवले. आणि असा हा परमेश्वर काय करतो तर सोडी बंधनाचे, तो जीवाला बंधनातून सोडतो. स्वामी म्हणतात बांधलेली गाय असेल ते सुटावया लागे कुठा भोवती भोले. बांधलेली गाय आहे ती सुटण्यासाठी काय करते, त्या खुट्याच्या भोवती फिरते. मी शेतकरी माणसं आहे, तुम्हाला माहित असतं. आणि ते खुट्याच्या भोवती फिरते, तिला वाटतं मी सुटेल, पण असं होत नाही. तर काय होतं, तेने तिचा गळा आधी आवळे, त्या गाईचा गळा अजून आवळतो, तिला त्रास व्हायला लागतो. मग स्वामी म्हणतात जेने बिरडी लाविले तो सोडी तै सुटे, का ती जातीचे लेकरू सोडी तै सुटे. ज्यानं त्या गाईला बांधलं तो सोडल तेव्हा ती गाय सुटल, किंवा ती जातीचे लेकरू सोडी म्हणजे त्या शेतकऱ्याचा कोणी मुलगा येईल, कोणी अजून कोणी त्या गाईला सोडेल, तेव्हा ती गाय त्या बंधनातून मुक्त होईल, त्याशिवाय मुक्ती होणार नाही. तसा हा जीव अनेक सृष्टीपासून ह्या संसाराच्या प्रपंचाच्या नाही का बंधनामध्ये गुंफलेला आहे. आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही की संसाराचं बंधन कसं आहे.
आणि कशा पद्धतीने आपण बांधल्या गेलेलो आहोत आणि म्हणून या संसारातून मुक्त करण्यासाठी तो भगवंत अवतरित होतो आणि म्हणून आपण त्या भगवंताचा अवतार दिन साजरा करतो। अवतार म्हणजे वरून खाली उतरणे, वास्तविक त्याचं स्वरूप सगळीकडे आहे। तो काही फार वर आहे आणि मग तिथून तो खाली येतो असं काही नाही, त्याचं स्वरूप इथंच आहे, इथेच तो अवतरित होतो। पण असं आहे की तो फार विशाल आहे। एखादा आमदार खासदार आहे, आपल्या मुलाला घेऊन मंदिरामध्ये गेला आणि मुलाने आग्रह केला की बाबा मला सुद्धा घंटी वाजवायची, मात्र घंटी असते आणि लहान मुलांना तो आवाज अतिशय आवडतो, त्या घंटीचा नाद, आणि म्हणून त्या मुलानं विनंती केली किंवा आपल्या वडिलांकडे हट्ट धरला आणि म्हणून ते आमदार खासदार असणारे, कोणाच्याही समोर न वागणारे, पण आपल्या मुलाचा हट्ट पाहून त्या मुलाला उचलण्यासाठी खाली वाकले आणि त्यांनी त्या मुलाला वर उचललं, इतकं वर उचललं की स्वतःपेक्षा वर उचललं आणि त्या मुलाने ती घंटी वाजवली। त्याला अपेक्षित तो आनंद त्या मुलाला भेटला आणि तो मुलगा खुश झाला। या घटनेमध्ये मला काय सांगायचं आहे की तो कधीही न वाकणारा मनुष्य वाकला मुलाला उचलण्यासाठी। असा तो परमेश्वर आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा वर आहे, पण तो खाली आला, तिथे कर्मभूमीमध्ये अवतरित झाला का नाही, कुणासाठी झाला, जीवासाठी झाला, तो इतका खाली आला आणि या जीवाकडे घेऊन म्हणजे एकंदरीत त्याला आपल्या स्वरूपामध्ये पावन करून घेतलं, पवित्र करून घेतलं, आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं। अवतार आणि उद्धार ही प्रक्रिया अशा पद्धतीचीच आहे की जो अनंत शक्तीने, अनंत गुणांनी युक्त असणारा परमेश्वर त्या कर्मभूमीमध्ये येतो, अवतरित होतो आणि या जीवात्म्याला आपल्या योग्य करतो, आपल्या समान करतो। म्हणून नित्यमुक्त लोका सोडी बंधनाचे उभय पथाते दाखवितो, असा तो परमेश्वर आपल्याला दोन्ही मार्ग दाखवतो। पण आता काही जण ऐकतात, काही जण ऐकत नाहीत आणि म्हणून हे ऐकायला पाहिजे। पण जी न ऐकणारी मंडळी म्हणजे कोणती, मायेया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः, ज्याचं ज्ञान मायेने अपहृत केलेलं आहे आणि जे असुर भावाला आश्रित झालेले आहेत ते काही परमेश्वराचं ऐकत नाही। पण जी साधू संत मंडळी आहे की काय म्हणते नेमकं, त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण भगवंताने सांगितलेल्या मार्गावर चालणारी मंडळी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची परावाचा मासी प्रमाण। बघा, 4 प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी। यापैकी सर्वश्रेष्ठ जी वाचा आहे, वाणी आहे, ती भगवंताची वाणी म्हणजे परावाणी आहे
आणि त्या बरावाणीमधून, त्या बरावाचेमधून निघालेलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक सूत्र, प्रत्येक वचन हे आमच्यासाठी प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे काय? एखाद्या माणसाने एखादी गोष्ट सांगितली की ती खरी मानणे, खरी समजणे आणि त्या मार्गाने चालणे, त्याने सांगितलं त्या पद्धतीने चालणे, याला म्हणतात त्याचं वाक्य प्रमाण मानणे. आता श्रुतीशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कुणाचं म्हणणं प्रमाण मानायचं आणि कुणाचं म्हणणं अप्रमाण मानायचं. हे आपल्या मनावर फरक नाही की कुणाचं म्हणणं प्रमाण मानायचं, खरं मानायचं, कुणाचं ऐकायचं. अलीकडच्या काळामध्ये तर असं वातावरण झालेलं आहे, सगळं उलटं वातावरण आहे.